विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्शिका छेदिका प्रमेय पाहिलं. या स्पर्शिका छेदिका प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला का इतर प्रमेयाची सिद्धता देता येतात. त्याच्यामध्ये जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय म्हणजे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, आणि स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. या 3 प्रमेयाची सिद्धता आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करू. पहिला गुणधर्म किंवा प्रमेय जीवा आंतरछेदनाचे प्रमेय. जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. एकाच वर्तुळाच्या 2 जीवा जेव्हा वर्तुळाच्या आंतरभागात छेदतात, ह्या एकाच वर्तुळाच्या ह्या 2 जीवा ए बी आणि सी डी या वर्तुळाच्या आंतरभागामध्ये छेदतात, तेव्हा एका जीवेच्या झालेल्या 2 भागांच्या लांबींचा गुणाकार. या ठिकाणी ए बी या जीवेचे 2 भाग होतात, ए ई आणि ई बी. तर यांच्या लांबींचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या 2 भागांच्या लांबींच्या गुणाकारा एवढा असतो. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर एकाच जीवेचे जे 2 भाग तयार होतात त्या 2 भागांपासून तयार झालेल्या आयताचे क्षेत्रफळ आणि दुसऱ्या जीवेच्या 2 भागांपासून तयार झालेल्या आयताचे क्षेत्रफळ हे दोन्ही क्षेत्रफळ समान असतात. टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल intersect each other in the interior of the circle, then the product of the lengths of the 2 segments of one chord, product of the length of 2 segments of one chord is equal to the product of lengths of 2 segments of the other chord. म्हणजे ही एका जीवेचे जे 2 भाग होतात त्यांचा गुणाकार बरोबर दुसऱ्या जीवेचे जे 2 भाग होतात त्यांचा गुणाकार हा सारखा असतो. या ठिकाणी आपण अजून समजून घेऊ. हा ए बी या जीवेचे जे 2 भाग तयार होतील त्यातला पहिला भाग होईल ए ई, तो आपण बाजूला घेतला. नंतर दुसरा भाग जो आहे तो ई बी, तो आपण बाजूला घेतला. तर ह्यांच्या लांबींचा गुणाकार म्हणजेच ह्याच्यापासून जे आपल्याला आयत मिळणार आहे ह्याची आपण अजून एक कॉपी करू. आणि याची एक कॉपी केली आपण. ए ही आपण लांबी घेतली आणि ई बी ही आपण आयताची रुंदी घेतली. तर ह्या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल. यातलं नाव देऊ आपण ए ई बी. एफ नाव देऊ. त्या याचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याला काय मिळेल, या चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच ए ई गुणिले ई बी. आता
आपला हा जो दुसरी जीवा आहे सीई सी डी, तर त्याचे जे दोन भाग पडतात सीई आणि ईडी यांच्यापासून तयार होणारा आपण आयत करू. तर सीई आपण बाजूला घेतल्या, रोटेशन करू त्याचं. कॉपी करू अजून एक. आणि त्यानंतर हा जो ईडी हा जो जीवेचा भाग आहे तो आपण बाजूला घेतला, रोटेट केल्याला. एक कॉपी केली त्याची आणि ती वरच्या बाजूला घेतली. नाव देऊ आपण ह्याला. जी पिवळी जो रेषाखंड आहे पिवळ्या रंगाचा, त्याला आपण नाव दिले सीई. आणि जो हिरवा आहे तो ईडी. या ठिकाणी कुठलंही एक नाव देऊ एच, जे सीई डी एच हा काय होईल, एक आयत होईल. आणि या आयताचं क्षेत्रफळ काय येईल, ही त्याची सीई लांबी आणि ईडी ही त्याची रुंदी. तर याचं क्षेत्रफळ मिळेल आपल्याला सीई गुणिले किंवा ईडी गुणिले सीई गुणिले ईडी. तर हे प्रमेय काय सांगतं की एकाच वर्तुळाच्या दोन जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा जीवेच्या झालेल्या दोन भागांच्या लांबींचा गुणाकार म्हणजे त्या जीवेच्या दोन भागांमुळे तयार होणाऱ्या आयताचं क्षेत्रफळ हे दुसऱ्या जीवेच्या दोन भागांच्या लांबींचा गुणाकार म्हणजेच त्या जीवेच्या दोन भागामुळे तयार होणाऱ्या आयताचं क्षेत्रफळ हे दोन्ही क्षेत्रफळ सारखी असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं मिळेल एई गुणिले ईबी बरोबर सीई गुणिले ईडी. आता याची आपल्याला सिद्धता पाहिजे. दुसऱ्या पानावरती पाहू आपण सिद्धता. आता आपल्याला पक्ष काय दिलेला आहे की रेषा जीवा ए बी आणि जीवा सी डी या दोन जीवा पी केंद्र असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये बिंदू ई मध्ये छेदतात. हे आपलं पक्ष. तर लिहून ठेवलेला आहे पक्ष. पक्ष काही केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी आणि जीवा सी डी वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये बिंदू ई मध्ये छेदतात. म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणणार, गिवन chord AB and CD of a circle, chord AB and CD of a circle with center P intersect at point E. तर साध्य काय करायचे आपल्याला, तर AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED हे साध्य आपण
लिहिलं. त्यानंतर आपल्याला रचना करायची. रचना काय करायची तर हा जो ए आणि सी बिंदू आहे ते जोडले. आणि डी आणि बी बिंदू हे दोन बिंदू जोडले आपण. इथं आपल्याला लिहावं लागेल रचना किंवा कन्स्ट्रक्शन. AC व BD काढला किंवा ड्रॉ सेगमेंट AC अँड सेगमेंट BD. आता आपल्याला दोन त्रिकोण मिळतात. त्रिकोण CAE आणि दुसरा त्रिकोण दुसरा त्रिकोण BDE. पहिला त्रिकोण मी सांगितला त्रिकोण CAE आणि BDE हे दोन त्रिकोण मिळाले. आता आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप आहेत असे दाखवायचे. म्हणजे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तिरकस गुणाकार करून हे आपल्याला आपलं साध्य मिळेल. या ठिकाणी हा जो कोन AEC आणि दुसरा कोन BED हे दोन कोन एकरूप होतील कारण का हे विरुद्ध कोन आहेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता दुसरं आपण हा एक कोन पाहू. तर हा जो कोन आहे CAE यालाच आपण असं म्हणू CAB. ह्याने आंतरखंडित केलेला कंस आहे BC किंवा या कोनाला कंस CAB या कंसाने आंतरलिखित केलेला आहे. हा जो कोन आहे A त्या कोनाला कंस CAB ने आंतरलिखित केलेला आहे. अँगल CAB inscribed by arc CAB. त्याचप्रमाणे हा जो कोन D आहे ह्या D या कोनाला जे आपण असं वाचू शकतो BDE किंवा यालाच आपण BDC असं सुद्धा वाचू शकतो. तर हा जो कोन BDC आहे हा आंतरलिखित कोन आहे. इन्स्क्राइब्ड अँगल आहे. दिस अँगल इन्स्क्राइब्ड बाय आर्क CAB. तसंच ह्याने इंटरसेप्ट केलेला किंवा ह्याला आंतरखंडित केलेला कंस BC हा सारखा आहे. म्हणजे हे जे दोन कोन आहेत कोन A आणि कोन D, कोन CAE आणि कोन BDE हे दोन कोन एकाच कंसाने आंतरलिखित केलेले आहे. आणि आपण एक उपप्रमेय पाहिले की एकाच कंसात आंतरलिखित असलेले कोन एकरूप असतात. म्हणून हे दोन कोन काय होतील एकरूप होतील. आता ह्या दोन त्रिकोणाचे आपण दोन संगत कोन एकरूप दाखवले म्हणून कोको समरूपता कसोटीनुसार हा जो त्रिकोण CAE आणि त्रिकोण BDE हे दोन त्रिकोण समरूप होतील. ठीक आहे. तर एवढा भाग आपण लिहून घेऊ. सिद्धता
त्रिकोण सी ए ई व त्रिकोण बी डी ई मध्ये काय काय आपण पाहिलं? तर याच्यामध्ये सुरुवात आपण काय केलं, हा जो कोन आहे ए ई सी कॉन्ग्रंट अँगल ला काही भाग जातोय, त्याला थोडं बाजूला करू आपण. डी ई बी कारण की विरुद्ध कोन, त्याला काय म्हणतो आपण, कारण अपोजिट अँगल. नंतर कोन सी ए ई एकरूप कोन बी डी ई हे काय, एकाच वर्तुळ कंसात आंतरलिखित कोन. कुठल्या एक कंसाने त्याला आंतरलिखित केलंय तर कोन सी ए बी या एकाच कंसाने ह्या दोन्ही कोनांना आंतरलिखित केलेला आहे. अँगल सी ए ई कॉन्ग्रंट अँगल बी डी ई. रिझन इज अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. या ठिकाणी मी कारण लिहितो याचं दोनचं. अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. आता म्हणून हे दोन त्रिकोण कुठले आहेत तर त्रिकोण सी ए ई आणि बी डी ई हे दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले. कुठल्या कसोटीनुसार तर कोकोक समरूपता कसोटी किंवा ए टेस्ट. मग आता हे जर दोन समरूप असतील तर याच्या बाजू कशा असतील, प्रमाणात असतील. मग बाजू इथली आपण दुसरी आणि तिसरं अक्षर घेतलं ए आणि ई, तर याचं सुद्धा दुसरं आणि तिसरं. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. मग ए ची संगत बाजू डी ई, जे ए ई भागिले डी ई बरोबर. आता पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर म्हणजे सी ची संगत बाजू काय येणार आहे, बी ई किंवा त्याला आपण ई बी म्हटलं तरी चालू शकतंय. म्हणून आपण इथं लिहिलं ए ई भागिले डी ई बरोबर सी भागिले ई बी. पुढे कारण लिहिलं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता तिरकस गुणाकार केला आपण ए ई गुणिले ई बी बरोबर या ठिकाणी सी ई गुणिले डी ई किंवा ई डी, आणि याप्रमाणे आपण हे सिद्ध केलं. पाहिजे जीवांच्या बाह्य छेदनाचं प्रमेय, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. जर दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये जर छेदत असतील तर आपल्याला काय मिळतं, ए ई गुणिले ई बी बरोबर सी ई गुणिले ई डी. प्रमेय काय आहे तर एकाच वर्तुळाच्या ए बी आणि सी डी या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू ई मध्ये छेदत असतील तर ए ई गुणिले ई बी बरोबर
सीई गुणिले ईडी. ज्या ठिकाणी ए पासून ई पर्यंत एई गुणिले ईबी बरोबर सीई गुणिले ईडी. जे आपण मगाशी याच्या अगोदर जे प्रमेय पाहिले जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय, त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की जीवा ए बी चे ई बिंदूमुळे जे दोन भाग होतात त्या दोन भागांचा गुणाकार म्हणजे त्या दोन रेषाखंडांचा जर आपण आयत तयार केला तर त्यांचं क्षेत्रफळ, आणि दुसरी जी जीवा आहे सी डी त्याचं ई बिंदू मध्ये काय होतं बाह्य विभाजन होतं. तर सीई गुणिले ईडी, सीई आणि ईडी या दोन भागांमुळे जे आयत तयार होईल त्याचं क्षेत्रफळ हे दोन्ही सारखे असतात. किंवा या ठिकाणी फक्त सिंपली असं लक्षात ठेवू आपण की ई हा दोन वृत्तछेदिकांचा छेदनबिंदू आहे. ह्या दोन वृत्तछेदिका ए बी आणि सी डी या दोन वृत्तछेदिका वर्तुळाच्या बाहेरील ई बिंदू मध्ये एकमेकांना छेदतात. तर हा जो ई बिंदू आहे त्यांना एई गुणिले ईबी बरोबर सीई गुणिले ईडी या स्वरूपामध्ये विभागतो. आता याचा पक्ष आणि साध्य आपण ठरवायचं असं तुमच्या पुस्तकामधील हे ऍक्टिव्हिटी आहे. जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. जे एकाच वर्तुळाच्या ए बी आणि सी डी या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका जर परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू ई मध्ये छेदत असतील तर एई गुणिले ईबी बरोबर सीई गुणिले ईडी असं आपल्याला दाखवायचंय. म्हणजे आपल्याला पक्ष काय दिलेला आहे तर दोन वृत्तछेदिका ए बी आणि सी डी या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये बिंदू ई मध्ये छेदतात. किंवा जेव्हा वृत्तछेदिका ए बी आणि वृत्तछेदिका सी डी परस्परांना बिंदू ई मध्ये वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात. हे झालं त्याचं पक्ष. मी इथं पक्ष लिहित नाही त्यामुळे मी दोनदा तीनदा सांगतोय तुम्हाला. जेव्हा वृत्तछेदिका ए बी आणि वृत्तछेदिका सी डी परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये बिंदू ई मध्ये छेदतात. वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू ई मध्ये छेदतात. साध्य काय करायचंय तर एई गुणिले ईबी बरोबर सीई गुणिले ईडी हा जो भाग आहे तो आपला काय असणार आहे साध्य. आणि पक्ष काय आहे तर वृत्तछेदिका ए बी आणि सी डी या दोन वृत्तछेदिका वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू ई मध्ये छेदतात. हे आपलं पक्ष. आणि साध्य काय करायचे आपल्याला एई गुणिले ईबी बरोबर सीई गुणिले ईडी. आता रचना काय केली तर रेख एडी आणि रेख बीसी काढली. आपण मागच्या प्रमेयामध्ये जसं रेख एडी आणि रेख बीसी काढले तर त्याचप्रमाणे इथं रेख एडी आणि रेख बीसी काढले. तर याच्यामुळं आपल्याला दोन त्रिकोण मिळतील. पहिला त्रिकोण आहे ए डी ई हा त्रिकोण आणि दुसरा सी बी ई. पहिला त्रिकोण पाहिला आपण ए डी ई हा त्रिकोण आणि दुसरा सी बी ई हे दोन त्रिकोण मिळतील आपल्याला.
तर आपल्याला मिळणारे त्रिकोण आहेत ए डी ई आणि दुसरा त्रिकोण सी बी ई. आता या दोन त्रिकोणामध्ये हा जो ई कोण आहे बघा, हा जो त्रिकोण आहे ए डी ई या त्रिकोणामधला कोण ई आणि दुसरा त्रिकोण सी बी ई या त्रिकोणामधला कोण ई हे दोन्ही कोण कसे आहेत, सारख्याच मापाचे आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी लिहू कोण एईडी एकरूप कोण सी ई बी. या ठिकाणी आपण लिहू कोण सी ई बी. कारण काय, सामायिक कोण. त्यानंतर कोण डी ए ई म्हणजे हा इथला कोण आणि दुसरा बी सी ई म्हणजे हा कोण सी कोण. तर ह्या दोन्ही कोण जे आहेत तो एकच कंस अंतर खंडित करतात, तो म्हणजे बीडी. किंवा हे दोन्ही कंस ह्या दोन कंसाला ह्या दोन कोणाला कोण ए आणि कोण सी ला कंस बी ए डी हा एकच कंस आंतरलिखित करतो. म्हणजे हे जे दोन कोण आहेत हे एकाच कंसातील आंतरलिखित कोण आहेत, त्यामुळे हे एकरूप आहेत. किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ह्या दोन आंतरलिखित कोणांनी एकाच कंसाला आंतरखंडित केलेलं आहे, त्यामुळे हे दोन कोण काय होतील, एकरूप होतील. म्हणजे या ठिकाणी आपण मार्किंग करू. हे दोन कोण एकरूप झाले कारण का एकाच कंसातील आंतरलिखित कोण. मग या ठिकाणी आपण इथं लिहिलेलं आहे कोण डी ए ई कोण डी ए ई एकरूप कोण बी सी ई. या ठिकाणी कारण काय लिहिणार, एकाच वर्तुळ कंसात आंतरलिखित कोण. आता या ठिकाणी म्हणून त्रिकोण ए डी ई समरूप त्रिकोण, दुसरा समरूप त्रिकोण कुठला आहे सी बी ई. या ठिकाणी लिहिणार आपण एडीई समरूप त्रिकोण सी बी ई. ह्याचं कारण काय येईल, कोको समरूपता कसोटी. आता हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणजे या ठिकाणी एई या बाजूशी प्रमाणात असलेली बाजू आहे सीई. या ठिकाणी खाली लिहू आपण मग सीई. त्यानंतर आता आपल्याला सिद्ध काय करायचंय, एई गुणिले ईबी, त्यातलं आपल्या ह्याच्यामध्ये एई आलं आणि सीई आलं, त्यानंतर ईबी आणि ईडी पाहिजे आपल्याला. मग ही दोन शेवटची अक्षरे घेतली आपण डीई. या ठिकाणी लिहू
ED आणि यांची शेवटची दोन अक्षर EB, म्हणजे AE भागिले CE बरोबर AD भागिले EB. या ठिकाणी हे ED म्हणजेच DE भागिले BE म्हणजेच EB. तिरकस गुणाकार केला आपण AE गुणिले EB असा तिरकस गुणाकार केला बरोबर CE गुणिले ED आणि याप्रमाणे आपण हे सिद्ध केले. पुढचं सेमीसाठी आहे. याचप्रमाणे सोडवायचं आहे. पहिले जे गिवन असन ते गिवन काय म्हणणार आपण, chord AB and CD of a circle intersect outside in the circle at point E. हे झालं गिवन. and to prove काय करायचं आहे आपल्याला, तर AE into EB बरोबर इज इक्वल टू CE into ED. हे आपल्याला टू प्रूव्ह. construction, draw AD, segment AD and segment BC. Now in triangle ADE and triangle CBE, E is a common angle, therefore here we write AED is congruent CEB. So write here angle CEB. Reason is common angle. Here angle A and angle C intercept same arc, or these two angles are inscribed angle. These two angles inscribed by same arc BAD, therefore they are congruent. So write here reason. Angle inscribed in the same arc. Now triangle ADE is similar triangle CBE. By AA test, so AE upon CE is equal to DE upon BE. By cross multiplication AE into BE, we can write AE into EB is equal to CE into ED. Now hence the proof.